नागपूर मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी पावलं उचलली। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली। हा महामार्ग म्हणजे तीर्थक्षेत्रांचा कॉरिडॉर आहे। हा मार्ग किती जिल्ह्यांतून जातोय, त्याचे फायदे काय होतील, या महामार्गाला शेतकरी विरोध का करत आहेत हे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये। शक्तीपीठ महामार्ग कोणत्या 12 जिल्ह्यांतून जातोय पाहूया। शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उभारला जाणार आहे। नागपूर ते गोवा असा तो महामार्ग असणार आहे। वर्ध्यातील पवनार पासून ते गोव्यातील पत्रादेवी पर्यंत हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे। तब्बल 802 किलोमीटरचा 6 लेनचा हा महामार्ग असणार आहे। समृद्धीपेक्षा 100 किलोमीटर जास्त लांबीचा हा महामार्ग असेल। समृद्धीची लांबी 701 किलोमीटर असून तोही 6 पदरी एक्सप्रेसवे आहे। नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर बाह्यवळण मार्गे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। शक्तीपीठ महामार्ग कोणत्या धार्मिक क्षेत्रांना जोडणार पाहूया। सप्तशृंगी देवी वगळता माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा 3.5 शक्तिपीठांपैकी 3 शक्तिपीठांना स्पर्शून जाणारा हा महामार्ग आहे। त्यामुळे त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं। त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ हे 2 ज्योतिर्लिंग, अक्कलकोट गाणगापूर, नरसोबाची वाडी, कनेरी, पट्टण कळोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी गोवा या सर्व धार्मिक क्षेत्रांना हा मार्ग जोडणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी किती खर्च येणार आहे पाहूया। शक्तीपीठ महामार्गासाठी 12 जिल्ह्यातून 8,500 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे। या रस्त्यासाठी 85,000 कोटी रुपये खर्च येईल, तर भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर फक्त 10 तासात पार होईल। सध्या नागपूरमधून गोव्याला जाण्यासाठी 24 तास लागतात। हा महामार्ग येत्या 7 वर्षात म्हणजे 2032 पर्यंत पूर्ण करायचा सरकारचा मानस आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का होतोय पाहूया। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना निघाल्यानंतर या महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महामार्गाचा विषय थांबवला होता, तर कोल्हापूरमधील बायपासने हा महामार्ग नेण्याचा निर्णय झाला। या महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होतील। रस्ते असूनही पुन्हा त्या बाजूने दुसरे रस्ते कशाला हवेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। तर आता महाविकास आघाडीकडूनही या महामार्गाला विरोध दर्शवला जातोय। राज्य कर्जबाजारी आहे, त्यात 1 लाख कोटीपर्यंत या रस्त्यासाठी खर्च आहे असा आक्षेप विरोधकांचा आहे। पुन्हा या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा तीव्र विरोध होईल। त्यात महाविकास आघाडीकडूनही सरकारला येत्या पावसाळी अधिवेशनात कोंडीत पकडलं जाईल हे मात्र नक्की। तर मंडळी, शक्तीपीठ महामार्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।